माझं माझ्या पार्टनरवरती खूप प्रेम आहे असं म्हणणारे अनेक जण असतात. पण खरंच समोरचाही तितकंच तुमच्यावरती प्रेम करतो का? खरं प्रेम नेमकं कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या जोडीदाराचं आपल्यावर तितकंच प्रेम आहे का हे जाणून घेण्यासाठी काही अशा गोष्टी रिलेशनशिपमध्ये असताना घडत असतात की त्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात, जेणेकरून आपलं खरं प्रेम हे आपल्याला ओळखता येईल. आपला पार्टनर आपल्यावर खरंच जीवापाड प्रेम करतो का, त्यासाठी काही ठराविक गोष्टी देखील तो आपल्यासाठी करतो का, याची जाणीव आपल्याला होणं खूप गरजेचं असतं. तरच आपण आपल्या खऱ्या प्रेमाला ओळखू शकतो. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. प्रेम ही अशी भावना आहे, ती खरंच अगदी सुंदर आणि स्वच्छ अशी भावना आहे. पण ती आपल्या पार्टनरसोबत जगत असताना आपल्यालाही त्याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. आपला पार्टनर आपल्यावर किती प्रेम करतो, जितकं प्रेम मी माझ्या जोडीदारावर करते तितकंच प्रेम त्याचंही आपल्यावर आहे का, ही जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेमासाठी काही ठराविक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं असलेलं नातं. आपल्या नात्यांमध्येच खरी ताकद असते, जी प्रत्येक परिस्थितीत आपल्याला साथ देत असते. मग ते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असो, कुटुंबातील काही जणांसोबत असो किंवा एखाद्या अशा खास व्यक्तीसोबत असो जी आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय असते, सगळ्यात जास्त आवडते आणि सर्वात जवळची वाटते. अशा व्यक्तीसोबत असलेले नातं आपल्यासाठी खूप अनमोल असते. परंतु बऱ्याचदा असं काही होतं की जी व्यक्ती आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असते तिच्यासोबतच आपले नाते कधी कधी कमकुवत होऊन जाते. जिच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही, तिच्यासोबतच आपल्या सतत भांडणं होऊ लागतात. तिच्याविषयीच मनात संभ्रम निर्माण होतो आणि याचं मुख्य कारण म्हणजे की त्या व्यक्तीचं आपल्यावरचं असलेलं प्रेम हे आपल्याला ओळखता येत नाही. मग अशा वेळी त्या व्यक्तीचं आपल्यावरती असलेलं प्रेम ओळखण्यासाठी काही ठराविक गोष्टी अशा असतात ज्याची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. अशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्यामध्ये वादविवाद निर्माण होतात. तिच्याविषयीच मनात संभ्रम निर्माण होतो, ती व्यक्ती खरंच आपल्यासाठी योग्य आहे की नाही. काही वेळा तर परिस्थिती अशी येते की त्याच व्यक्तीसोबत आपलं नातं पूर्णपणे तुटून जातं. अशा वेळी मनाला खूप वेदना होतात आणि आपण त्या नात्याच्या गोंधळात अडकून पडतो. हे नेमकं काय होतं, का होतं? काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी जिच्यासोबत आपल्या नात्यात गोडवा होता, जिच्यासोबत आपण खूप चांगलं फील करत होतो, तिच्यासोबतच काही काळानंतर नात्याचा दुरावा का येतो? सुरुवातीला सुंदर वाटणारं नातं नंतर अशा टप्प्यावर का येतं जिथे फक्त भांडणं, गैरसमज, दुरावा, वेदना उरतात? जिच्याशी आपण आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहतो तीच व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ लागते. असं का होतं? खरं तर हे सगळं टाळणं शक्य आहे. यामागची काही कारणे आहेत, ती आपण जाणून घेणार आहोत. तुमचं नातं आधीपेक्षा कितीतरी सुंदर, मजबूत, सुंदर होऊ शकतं. तुमच्या नात्यातील गोंधळ देखील संपून जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यातील सुंदर या शब्दाचा खरा अर्थ तुमचं नातंच बनून जाईल. तुमचं नातं इतकं सुंदर आणि घट्ट बनेल की त्याची काहीही फिक्र वाटणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन. तुमच्या आणि तुमच्या पार्टनर किंवा सगळ्यात जवळच्या व्यक्तीमधलं कम्युनिकेशन कसं आहे यावर तुमच्या नात्याचा पाया ठरतो. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीवरून तुमचं नातं तुमच्या पार्टनरसोबतचं भांडण झालेलं असतं किंवा तुम्हाला त्या व्यक्तीची प्रचंड राग आलेला असतो. त्या क्षणी तुम्हाला वाटतं की आपण त्याच्याशी बोलू नये, टाळणं हे तर शांत राहता. पण यावेळी समोरच्या व्यक्तीलाही असं वाटतं की तुम्ही तिला इग्नोर करत आहात. हळूहळू तुमचं एकमेकांशी संवाद साधणं कमी होत जातं. तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती समजून घेत आहे आणि त्यालाही तसंच वाटतं. खरं तर प्रत्येकाच्या मनात वेगळं काहीतरी चालू असतं, पण ते व्यक्त न केल्यामुळे गैरसमज वाढत जातात आणि हाच गैरसमज हळूहळू अंतर निर्माण करतो. संवादच राहत नाही तेव्हा नातं नाजूक आणि लहानशा गोष्टीवरून समस्या निर्माण होतात. म्हणूनच नात्यात कोणताही गोंधळ टाळायचा असेल तर मनात काहीही न ठेवता सरळ बोलणं महत्त्वाचं आहे. जे काही तुमच्या मनात असेल ते स्पष्ट शब्दात पार्टनरला सांगा. त्याला विचारा, तू असं का वागलास, तू का वागलीस, तू असं का केलंस, मला तुझा राग आलाय, माझ्या मनाला ही गोष्ट लागली आहे, असं स्पष्टपणे व्यक्त करा. मनात काहीही साठवून ठेवू नका, कारण संवादाचा अभाव म्हणजे नात्याला लागणारा मोठा धोका आहे.
जेवढं मोकळेपणाने बोलाल तेवढं तुमचं नातं अधिक घट्ट आणि सुंदर बनेल. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. तुम्ही पार्टनरवरचा तुमच्या आवडत्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा. बऱ्याचदा असं होतं की आपण गोष्टी आपल्या नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो, पण जितक्या जास्त आपण त्यावर कंट्रोल ठेवायला जातो तितक्या त्या गोष्टी आपल्या हातातून सुटत जातात. म्हणूनच तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक वेळी तिच्यावर शंका घेऊ नका. जेव्हा तुम्ही पार्टनरवर जीवापाड प्रेम करता तेव्हा तिच्यावर शंका घेणं चुकीचं आहे. इतका विश्वास टाकतोय तर मलाही त्याच्या बाबतीत लॉयर राहायला हवं असं त्याला वाटतं आणि म्हणूनच तो किंवा ती प्रामाणिक राहतो. पण जर तुम्ही सारखा संशय घेत राहिलात, प्रत्येक गोष्टीत शंका घेतली, तर समोरच्या व्यक्तीला ते बोरिंग आणि इरिटिंग वाटायला लागेल. कोणाला काय घालायचं किंवा कोणाला काय करायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून त्या गोष्टीवर सारखा कंट्रोल करू नका, ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमच्या पार्टनरला काहीतरी सांगायचं असेल तर ती किंवा ते नक्कीच सांगेल. तुम्ही फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. पण जर तुम्ही प्रत्येक गोष्टी टोकायचं, विचारायचं, तू कुठे होतीस, तू कोणाशी बोलत होतीस, हे का केलंस, जिथे का गेलास, असं सारखं विचारत राहिलात तर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला पार्टनरला काही सल्ला द्यायचा असेल तर ते ठीक आहे, पण तुमचा निर्णय तिच्यावर लादू नका किंवा त्याचा विचार करा. पण जर कोणी तुम्हाला सतत कंट्रोल करत असेल, प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असेल, तर तुम्हालाही राग येईल. तुम्हालाही असं वाटेल की हा मला प्रत्येक गोष्टीत का अडवतोय. म्हणून जसं तुम्हाला वाटतं की समोरच्याने तुमच्याशी एका गोष्टीत विशिष्ट पद्धतीने वागावं, तसंच तुम्हीही समोरच्याशी वागलं पाहिजे. विशेष म्हणजे तुम्ही समोरच्याला जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी जबरदस्ती करता, पुन्हा पुन्हा विचारता, तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटू लागतं की हा मला कंट्रोल करतोय, याला काय अधिकार आहे मला कंट्रोल करण्याचा. आणि मग हळूहळू ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ लागते. म्हणूनच स्वतंत्र द्या, समजून घ्या आणि विश्वास ठेवा. विश्वास म्हणजेच नात्याचा पाया असतो. तुम्ही जर मनापासून तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवला तर तुम्हाला हे माहीत असेल की ही व्यक्ती मला कधीच फसवणार नाही, मला सोडून देखील जाणार नाही आणि काहीही लपवणार नाही, असं ठाम विश्वास ठेवा. कोणत्याही नात्यात ट्रस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. जिथे ट्रस्ट असतो तिथे नातं अधिक मजबूत होतं आणि जिथे सारखा संशय घेतला जातो तिथे नातं कमकुवत होऊ लागतं. म्हणून तुमच्या पार्टनरच्या प्रत्येक निर्णयावर विश्वास ठेवा, तिच्या भावनांवर विश्वास ठेवा, तिच्या नात्यात विश्वास ठेवा आणि बघा तुमचं नातं किती सुंदर आणि बळकट होतं ते. तुमच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा रिस्पेक्ट आणि आदर. अनेकदा आपल्या पार्टनरकडून काही चुका होऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना अनेक गोष्टी सांगत असाल की ही गोष्ट करू नको, ती गोष्ट कर, ही गोष्ट तुझ्यासाठी खूप चांगली आहे, पण कधी कधी ते ऐकत नाहीत आणि चुकी करत राहतात. अशा वेळी तुम्ही त्यांच्यावर रागावू नका, त्यांच्यावर ओरडू नका, तर त्यांना समजून घ्या आणि समजावून सांगा. कारण जेव्हा तुमची आवडती व्यक्ती एखादी चूक करते तेव्हा समाजातील इतर अनेक लोक तिला जज करत असतात, तिच्यावर रागवत असतात. जर तुम्हीही त्याच पद्धतीने वागलात तर तुमच्यात आणि इतर लोकांमध्ये काय फरक राहील. तुम्हाला तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनून राहायचं आहे तर तुम्हाला तिच्याशी काहीतरी वेगळ्या प्रकारे वागावं लागेल, सगळ्यांपेक्षा वेगळं आणि समजूतदारपणाने. जर विषय चुकीच्या वागण्याचा किंवा निर्णयाचा असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरची कधीही बेइज्जती करू नका, म्हणजेच त्यांचा अपमान करू नका. प्रत्येक गोष्ट प्रेमाने, संयमाने आणि आदराने समजून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्याही समोर तुमच्या पार्टनरवर ओरडू नका. कारण जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला सार्वजनिकरित्या अपमानित करते तेव्हा मनाला खूप मोठा धक्का बसतो, वेदना होतात. म्हणून आपल्या पार्टनरचा सन्मान करा. कारण जेव्हा तुम्ही त्यांचा आदर कराल तेव्हा बाकीचे लोकही त्यांचा आदर करतील. त्यांना यामुळे खूप छान वाटेल आणि त्यांच्या मनात असा विश्वास बसेल की आपला पार्टनर आपल्यावर खरंच आपला सन्मान करतो. चला ही एक गोष्ट आपण एका उदाहरणातून समजून घेणार आहोत. समजा एक पती पत्नी एका फंक्शनला गेले आहेत आणि त्या ठिकाणी पत्नीने काहीतरी चूक केली, कदाचित मोठी चूक असेल. अशा वेळी जर तिचा नवरा तिथल्या लोकांसमोर तिला रागवायला लागला, तिच्यावर ओरडू लागला, तुला कळत नाही का, तू अशी कशी वागू शकतेस, तुला एवढीशी गोष्ट कळत नाही, तू किती चुका करतेस, तू हे जे वागली आहेस ना ते मला अजिबात आवडलेले नाही, असे शब्द जर त्याने सगळ्यांसमोर बोलले तर तिला कसं वाटेल. तिला मनातून खूप वाईट वाटेल, अपमानित वाटेल. पण जर तोच नवरा घरी गेल्यावर तिला शांतपणे सांगतो, तू आज जसं वागलीस ते मला आवडलेलं नाही, तर तो तिला हेच सांगतोय. पण त्यात एक मोठा फरक आहे. सगळ्यांसमोर ओरडण्याऐवजी
त्याने हे खाजगीत आदराने सांगितलं, त्यामुळे तिलाही तो सन्मान वाटेल आणि ती चुकूनही सुधारणा स्वतःमध्ये नक्कीच करेल. आपण सगळ्यांसमोर आपल्या पार्टनरवर ओरडतो तेव्हा असं दिसून येतं की आपण त्यांच्या भावना समजून घेत नाही, त्यांचा सन्मान करत नाही. कोणतीही गोष्ट कितीही कठोर असली तरी ती जर प्रेमाने आणि योग्य शब्दात सांगितली तर समोरच्याला ती योग्य प्रकारे समजते आणि तो स्वीकारतो देखील. आपल्या पार्टनरशी जर आपण संयमाने आणि आदराने वागलो तर ती व्यक्तीही आपल्यावरच तितकाच विश्वास ठेवेल आणि आपलं ऐकेल. त्यामुळे आपल्या पार्टनरला जर काही सांगायचं असेल, काही शिकवायचं असेल तर ते नेहमी प्रेमाने, सन्मानाने आणि खाजगीत सांगा. यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत होईल, तुमच्यातला विश्वास वाढेल आणि तुमच्या नात्याची बॉन्डिंग आणखी घट्ट होईल. जर लोकही तुमच्याकडे बघून म्हणतील ही जोडी खूप छान आहे, यांचं नातं खूप सुंदर आहे, पण जर तुम्ही एकमेकांशी नीट वागले नाही, एकमेकांशी कठोरपणे बोललात, एकमेकांचा सन्मान केला नाही तर इतर लोकही तुमचं नातं गंभीरपणे घेणार नाहीत आणि म्हणतील याचं नातं काही फार टिकणार नाही. म्हणूनच नात्यात सन्मान हा फार महत्त्वाचा आहे. तोपर्यंत तुम्ही एकमेकांचा सन्मान कराल तोपर्यंत तुमचं नातं हे मजबूत राहील. कधी कधी तुमच्या पार्टनरला फक्त ऐकून घेतलं जाणं हवं असतं. त्यांना सल्ला नको असतो, काही सूचना नको असतात, फक्त कोणीतरी त्यांच्या गोष्टी शांतपणे ऐकाव्या इतकंच त्यांना महत्त्वाचं वाटतं. जेव्हा ते तुम्हाला काही सांगत असतात तेव्हा त्यांना फक्त ऐकणारा कोणी हवा आहे, जो त्यांच्या बोलण्याला महत्त्व देईल, कोणताही हस्तक्षेप न करता त्यांच्या भावना समजून घेईल. बऱ्याचदा आपल्या पार्टनरशी बोलताना त्यांचं ऐकणं सोडून त्यांच्यावर सल्ल्यांचा वर्षाव करतो, पण काही वेळा समोरच्या व्यक्तीला कोणीतरी शांतपणे त्यांचं ऐकून घ्यावं, त्यांच्यासोबत वेळ घालवावा एवढीच गरज असते. कधी कधी आपल्यालाही असं वाटतं की आज खूप काही बोलायचं आहे पण ऐकणारं कोणीतरी हवं, आणि जेव्हा आपल्याला खरंच कोणीतरी आपलं ऐकतं तेव्हा मनाला खूप हलकं वाटतं, आपल्याला समाधान मिळतं. मग ती गोष्ट आपल्याला बालपणीची असो, आपल्या आयुष्यातली घडलेली एखादी आठवण असो, आपण ती नेहमीच आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगतो आणि जर त्या व्यक्तीने प्रेमाने, शांतपणे आणि मन लावून ऐकलं तर आपल्याला खूप छान वाटतं. एखादी व्यक्ती जेव्हा आपलं बोलणं मनापासून ऐकते, आपल्याला चांगला प्रतिसाद देते, तेव्हा आपण तिच्यावरच विश्वास वाढतो. आपल्याला जाणवतं की आपलं बोलणं कोणीतरी महत्त्वाचं मानतंय, आपल्याला खरी रुची दाखवतंय. तेव्हा आयुष्यात खरी व्यक्ती असते ती म्हणजे आनंदी देणारी प्रेम. एकमेकांचे ऐकून घेणं हे महत्त्वाचं असतं. तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे तुमच्याकडून बोलून द्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, तू बोल मी ऐकतोय असं समर्थन द्या, त्यांच्याकडे बघत राहा, त्यांच्या बोलण्यात रस दाखवा. ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे नात्यातील जवळीक वाढते. जर तुमचा पार्टनर तुम्हाला काही सांगत असेल तर ते लक्षपूर्वक ऐका, कारण तो तुम्हाला आवडता व्यक्ती आहे म्हणून संबोधतो. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही रस घेतला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा शांतपणे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देता तेव्हा त्यांनाही तुमच्याशी मोकळं बोलायला आवडतं. काहीही न लपवता सगळं सांगावंसं वाटतं. त्यामुळे नातं विश्वासाचं होतं, संवाद वाढतो, दोघांनाही एकमेकांसोबत राहण्याचा आनंद वाटतो. त्यामुळे आपल्या पार्टनरला नेहमी ही जाणीव करून द्या की मी नेहमी तुझ्यासाठीच उपलब्ध आहे, तू फक्त बोल, मी तुझं ऐकायला नेहमी तयार आहे. ही भावना जेव्हा समोरच्या व्यक्तीला पटते तेव्हा त्यांना खूप छान वाटतं. कधी कधी फक्त ऐकून घेणं यामध्येही मोठी मजा असते, कारण त्यामुळे नात्यातील प्रेम अधिक गहिरं होतं. पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या पार्टनरला डस्टबिन समजू नका, तुमच्या आवडत्या व्यक्तीला डस्टबिन समजू नका. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, कारण असं कोण असतं जे आपल्या पार्टनरला डस्टबिन समजतं. तुमच्या मनातही येईल की असं बिलकुल नाही आहे, पण आपण आपल्या पार्टनरला डस्टबिनसारखं कसं वापरतो ते आपण समजून घेणार आहोत. आपण डस्टबिन कसा वापरतो, आजूबाजूला कचरा त्यात टाकतो आणि विसरून जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, तणाव, राग, निराशा आपल्या पार्टनरसोबत शेअर करणं ठीक आहे, पण बऱ्याचदा आपण फक्त नकारात्मक गोष्टीच त्यांच्यावर टाकतो. जे काही बाहेर घडतं त्यांचा सारा संताप आपण आपल्या पार्टनरवरच काढतो. त्यांच्या चुकीशिवाय त्यांना काहीही बोलून टाकतो. त्यांची किंमत न बाळगता त्यांच्यावरच राग काढतो, त्यांना दुखावतो. आता थोडं समजू शकतो की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असेल, काहीतरी अडचण आली असेल, एखादी गोष्ट मनाला लावून घेतली असेल आणि त्यामुळे तुम्ही पार्टनरकडे थोडा वेळ मागितला असेल किंवा शांत बसणं सांगितलं असेल तर ते ठीक आहे. पण काही लोकांना सवय असते की काहीही झालं की ते आपल्या पार्टनरवरच राग काढतात. काहीही झालं तरी नको नको ते बोलतात, वाईट बोलतात, अपमान करतात. जर एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला नको ते बोलून गेला तर आपल्याला किती राग येतो.
किती वाईट वाटतं. मग जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्याशी कुठल्याही चुकीशिवाय तुमचा रागाचा शिकार होतो, तेव्हा त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचार केलाय का? त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. पण व्यक्ती समजून घेत असेल, वाट बघत असते आणि दुसरी व्यक्ती फक्त राग काढून निघून जाते. मग ज्याच्यावर राग काढला गेला आहे त्यालाही वाईट वाटायला लागतं की माझं काय चुकलं, आणि त्यामुळे त्यालाही राग येतो. मग संवाद कमी होतो, दोघांमध्ये अंतर वाढतं, विश्वास कमी होतो आणि हळूहळू नातं कमकुवत होत जातं. या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे हे समजून घ्या. आपल्या पार्टनरशी बोला, त्यांना वेळ द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांचा आदर करा. आपल्या पार्टनरला डस्टबिन समजू नका, त्यांना तुमचं संपूर्ण आयुष्य समजा. त्यांना असं जाणू देऊ नका की तू माझ्यासाठी सर्व काही आहेस, असं त्यांना जाणीव करून द्या. आणि मला तुमच्यासोबत प्रत्येक क्षण शेअर करायचा आहे, मला तुझ्याशिवाय आनंदी राहायचं नाही. आपलं नातं हे अधिक मजबूत करायचं आहे. हे सगळं करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. एकमेकांना समजून घ्या. जेव्हा तुम्ही याचा विचार कराल तेव्हा तुमचं नातं अधिक सुंदर आणि आनंदीमय होईल. त्यात तुम्ही रमून जाल आणि त्याचं खरं सौंदर्य समजून घेण्यासाठी तुम्हाला एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.